वैदेही एक स्वप्नाळू आणि शिकलेली तरुणी सुयशसोबत लग्न करून एका पारंपरिक घरात येते. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी सुखदायक होते. अंबिकाबाई तिच्याशी आपुलकीने वागत होत्या आणि नव्या घरात सगळं सुरळीत होईल असं तिला वाटत होतं. एकदा सकाळी अंबिकाबाई म्हणाल्या, वैदेही, आपल्या घरात सगळ्या कामांवर बाईने लक्ष ठेवायचं असतं. घरचं व्यवस्थापन कळायला हवं. वैदेहीने त्यांच्या बोलण्याला मान दिला. ती सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी मेहनत करत होती. पण काही दिवसांतच टोमण्यांची सुरुवात झाली. स्वयंपाकघरात एवढा वेळ घालवला तरी तिखट जास्त, मीठ कमी. शिकलेली लोक व्यवहारात शून्य असतात. आपल्या घरच्या पद्धतीत एवढा बदल करायला नको. घर सांभाळायला शिक्षणाची गरज नाही. वैदेहीने हे सगळं ऐकून घेतलं. तिला वाटलं, घरात सगळ्यांना माझं अस्तित्व स्वीकारायला वेळ लागेल. पण अंबिकाबाईंच्या बोलण्याचा ताण तिच्या मनावर जाणवू लागला. सुयश, वैदेहीचा पती, शांत स्वभावाचा होता. तो आईच्या सगळ्या नियमांना मान देत असे. वैदेहीने त्याच्यासोबत संवाद साधायचा प्रयत्न केला. सुयश, मला घरातल्या कामांची जबाबदारी समजते, पण आईचं वागणं कधीकधी जास्त कठोर वाटतं. सुयश हसत म्हणाला, आई अशीच आहे. तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तिचा अनुभव वेगळा आहे. पण सुयशने तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. याचं वैदेहीला वाईट वाटलं. ती विचार करू लागली की आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्यालाच घ्यावं लागेल. अंबिकाबाईंच्या कठोर स्वभावामागचं कारण हळूहळू उघड होतं. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला होता. परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं आणि वडिलांनी लवकरच त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांनी सगळं आयुष्य घर सांभाळण्यात घालवलं होतं. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची बोच आणि जुन्या पद्धतींचं बंधन त्यांनी आपल्या मनात घट्ट ठेवलेलं होतं. एकदा संध्याकाळी वैदेही स्वयंपाकघरात काम करत असताना तिला तिच्या जुन्या स्वप्नांची आठवण झाली. मी माझं शिक्षण पूर्ण करून एक मोठं करिअर उभारणार होते, पण आता स्वतःसाठी काहीच करू शकत नाही. तिने ठरवलं की गप्प राहून स्वतःला हरवायचं नाही. तिने रात्री अभ्यासाला पुन्हा सुरुवात केली. जुने प्राध्यापक, ऑनलाईन अभ्यासक्रम आणि स्वतःचा वेळ यांचा योग्य वापर करून तिने शिक्षणात पुन्हा प्रवेश घेतला. वैदेहीने एक नोकरी मिळवली. ही गोष्ट कुटुंबात एक मोठी बातमी झाली. अंबिकाबाई म्हणाल्या, घर सांभाळायचं तर वेळ कुठं मिळेल? बाहेरचं काम महिलांसाठी नाही. सुयशनेही सुरुवातीला विरोध केला, पण वैदेही ठाम राहिली. तिने सुयशला समजावलं, मी घर आणि नोकरी दोन्ही सांभाळेन, पण मला माझ्या स्वप्नांसाठी थोडा पाठिंबा हवा. ती रोज पहाटे उठून घरातली सगळी कामं आटपत असे आणि नंतर नोकरीला जात असे. तिचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत होता, पण आत्मविश्वासही वाढत होता. वैदेहीच्या मेहनतीला फळ मिळालं. तिने कंपनीत एक मोठा प्रकल्प पूर्ण केला, ज्यामुळे तिचं कौतुक झालं. कंपनीतर्फे तिचा सत्कार केला गेला. तिने सन्मानपत्र अंबिकाबाईंच्या हातात दिलं. आई, तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं, असं म्हणत तिने त्या क्षणाला त्यांना समर्पित केलं. अंबिकाबाई आश्चर्यचकित झाल्या, पण त्या गप्प राहिल्या. काही दिवसांनी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं. अंबिकाबाईंच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे लागणार होते. सुयशचा पगार कमी होता आणि सगळी जबाबदारी वैदेहीवर आली. वैदेहीने आपल्या बचतीतून आणि मेहनतीतून सगळं उभं केलं. अंबिकाबाईंनी तिच्या प्रयत्नांची दखल घेतली.
त्या म्हणाल्या, वैदेही, तुझ्या मेहनतीने आम्हाला आज वाचवलंस. अंबिकाबाईंच्या वागण्यात मोठा बदल झाला. त्यांनी वैदेहीला तिच्या स्वप्नांसाठी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्या दोघी एकत्र गावातील महिलांसाठी सक्षमीकरण मोहीम राबवू लागल्या. वैदेहीने आपल्या अनुभवांतून इतर महिलांना प्रेरणा दिली, तर अंबिकाबाईने महिलांना त्यांच्या विचारसरणीत बदल करण्याचं महत्त्व समजावलं. सासू आणि सून या नात्यात अनेक वळणं येतात. संघर्षातून शिकून संवाद आणि सहकार्याने ते नातं अधिक दृढ होऊ शकतं. वैदेही आणि अंबिकाबाईंची ही कहाणी प्रत्येक कुटुंबासाठी एक आदर्श आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.